News 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शहापूरच्या डोळखांबमध्ये ढगफुटी, बाजारपेठ जलमय, चोंडे धबधब्यावर एक जणाचा मृत्यू। शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरात रविवारी दुपारी ढगफुटी सदृश पावसाने थैमान घातले। अवघ्या काही मिनिटात बाजारपेठ पाण्याखाली गेली। चोंडे धबधब्यावर पर्यटक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। शहापूर तालुक्यातील डोळखांब बाजारपेठ रविवार दुपार ढगफुटी सदृश झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या काही मिनिटात संपूर्ण परिसर जलमय झाला। नाले गटारे तुडुंब भरून पाणी थेट बाजारपेठेत घुसले। बाजारपेठेतील रस्ते, दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि सार्वजनिक ठिकाणे पाण्याखाली। मुख्य रस्त्यांवर गुडघाभर ते कंबरेपर्यंत पाणी। वाहतूक ठप्प, अनेक वाहने पाण्यात अडकली। अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले। व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार इतक्या कमी वेळात इतका पाऊस यापूर्वी क्वचितच झाला। चोंडे परिसरातील धबधब्यावर पर्यटक फिरायला गेले असताना 5-6 जण पाण्यात वाहून गेले। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये एक जणाचा मृत्यू झाला आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल। परिस्थितीवर लक्ष ठेवून बचाव आणि निचऱ्याची कामे सुरू। सुदैवाने बाजारपेठ परिसरात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र मालमत्तेचे नुकसान मोठे आहे। प्रत्येक पावसाळ्यात हीच समस्या उद्भवते, त्यामुळे डोळखांब बाजारपेठेतील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी व्यापारी आणि नागरिक करत आहेत। प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी दरवर्षीची ही समस्या आता कायमची सोडवावी लागेल। नागरिकांनीही पावसात नदी, नाले आणि धबधब्यांजवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे। iNews 28 मराठीसाठी वार्ताहर उत्तम बांगार, शहापूर तालुका ज्युनियर रिपोर्टर।